नमस्कार, सुप्रभात. आजच्या आपल्या बजाज विज्ञान महाविद्यालयाच्या बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. प्रिन्सिपल, good morning everyone. The president of today's program, Dr. Vanmai madam, joint secretary of Shiksha Mandal. Today's chief guest, Dr. A.B. Shendre sir, principal of Shri Krishnadas Jaju Gramin Seva Mahavidyalaya. Our respected principal, Shri Tekade, Professor Tekade sir, host of today's function, Shri Sanjay Nakle sir, our esteemed faculty members, honored guests, and proud parents and my fellow students. It gives immense pleasure to welcome you all to the prize distribution ceremony of Bajaj College of Science, Varda. This is a special day where we came together to celebrate the hard work, achievements and dedication of our students across the various fields. To mark the beginning of this auspicious event, we shall now proceed with the Saraswati Puja and lighting of the ceremonial lamp. I request all the dignitaries कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर वनमाई मॅडम यांचे स्वागत करण्यासाठी रिस्पेक्टेड प्रिन्सिपल सर यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा वनमाई मॅडम जॉईंट सेक्रेटरी ऑफ शिक्षा मंडळ यांचे स्वागत.
अतिथी डॉक्टर A.B. शिंद्रे सर यांचे स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो श्री संजय नाकरे सरांना. आजच्या कार्यक्रमात या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या सोहळ्याचं प्रास्ताविक देण्यासाठी मी आमंत्रित करतो या कार्यक्रमाचे होस्ट श्री नाकरे सर यांना. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर वसुधा वनमाली मॅडम, जॉईंट सेक्रेटरी शिक्षा मंडळ, प्राचार्य डॉक्टर A.B. शिंद्रे, प्राचार्य श्री कृष्णदास जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालय, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रदीप टेकाडे सर, उपस्थित पालक, शिक्षक वृंद व विद्यार्थी. आजचा हा जो कार्यक्रम आहे बक्षीस वितरणाचा, या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याकरता मी आपल्या समक्ष आहो. ॲक्च्युली या कार्यक्रमाला आम्ही बऱ्याच दिवसापासून प्लॅन केलं होतं की विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण जे राहते ते प्रेरणा देण्याकरता, त्यांना थोडं इन्स्पायर करण्याकरता आणि त्यांचं कौतुक करण्याकरता असतं. आणि आम्ही त्या संदर्भात बऱ्याच दिवसापासून प्लॅन करत होतो आणि आज तो योग आला. आपल्या महाविद्यालयामध्ये सुरुवातीला मला असं वाटते की या गोष्टीबद्दल मी नक्कीच बोललो पाहिजे की ज्या विद्यार्थ्यांमध्ये प्रतिभा आहेत, त्या ज्या आहेत त्या प्रतिभेला योग्य वाव मिळण्याकरता जे व्यासपीठ आपण तयार करतो, त्या व्यासपीठाच्या माध्यमातून असे कितीतरी विद्यार्थी आहेत की जे ग्रामीण भागामधून आपल्या महाविद्यालयामध्ये आले आहेत आणि आज त्यांनी अतिशय मोठी कामगिरी केली. म्हणजे असे असंख्य विद्यार्थी आहे की कदाचित आज जेव्हा आपण ती लिस्ट बघू बक्षीस वितरणाची, त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की या सगळ्या विद्यार्थ्यांना जर माझ्या दृष्टिकोनातून मी जर बघितलं तर तुम्ही मला फार स्पेशल वाटता. त्याच्या मागचं जे मुख्य कारण आहे ते कारण असं आहे की आजच्या एकंदरीत शिक्षणाच्या व्यापारीकरणाच्या काळामध्ये तुम्ही कुठेतरी एका रेग्युलर कॉलेजला सिलेक्ट केलेलं आहे आणि या महाविद्यालयामध्ये नियमित येऊन, कारण आता इथे जे बसलेले आहे ते 2 वर्ग आहे, 2 वर्ग अजून क्लासमध्ये सुरू आहे, 12वी सुरू आहे, तर पूर्ण इतके विद्यार्थी अजूनही 12 वाजता आपल्या महाविद्यालयामध्ये आहे आणि शिकत आहे. हे आजच्या काळामध्ये एक्सेप्शनल एक्झाम्पल म्हणून घ्यायला हवं. आणि या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये जेव्हा असं लक्षात आलं की ग्रामीण भागामध्ये खूप पोटेन्शियल आहे, तर ते पोटेन्शियल ओळखून आपल्या येथील शिक्षकांनी योग्य पद्धतीने त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनाचे परिणाम असे झाले की कितीतरी असे असंख्य नाव आहे. जसं मी एक माहेश्वरी गिरडेचं नाव घेईल की माहेश्वरी गिरडेची जी अचिव्हमेंट होती त्याच्याकरता आम्हाला एक पृष्ठ प्रॉस्पेक्टसचं द्यावं लागलं, इतकी मोठी अचिव्हमेंट होत्या तिच्या. म्हणजे इंटरनॅशनल लेवल, नॅशनल लेवल, स्टेट, डिस्ट्रिक्ट या वेगवेगळ्या परिकोणातून तिने आपल्या भूमिका मांडल्या. म्हणजे वक्तृत्वामध्ये म्हणा किंवा ॲस्पेनचा जो कॅम्प झाला होता, ॲस्पेनच्या कॅम्पलाही तिने महाविद्यालयाचं प्रतिनिधित्व केलं. उदयन आज आलेला आहे. उदयननी ज्या पद्धतीने नेक्स्ट जी एक्झामिनेशन आहे त्याच्यामध्ये नॅशनल अन्वेषिका एक्सपिरियंटल स्किल टेस्ट ही जी एक्झामिनेशन आहे नेक्स्ट, त्या एक्झाममध्ये तो प्रथम आला. SC वर्मा, जे जनरली तुम्ही सगळे फिजिक्सचे स्टुडंट आहात आणि फिजिक्सच्या विद्यार्थ्यांना SC वर्माबद्दल पूर्ण माहिती आहे, तर SC वर्मा सरांनी ऑर्गनाईज केलेली ही एक्झामिनेशन, याच्यामध्ये त्यांनी महाविद्यालयाचं रिप्रेझेंटेशन करून स्वतः सिद्ध करून त्यांनी ते प्रथम पारितोषिक घेतलं. किती नावं घ्यायचे? कौस्तुभ आहे,
ओंकार आहे, त्याच्यानंतर प्रशस्ती आहे इथे बसली, त्याच्यानंतर मंथन, ऋषिकेशनी नॅशनल लेवलपर्यंत स्वतःचे एक्सपेरिमेंट नेले. तर हे जे विद्यार्थी होते, या विद्यार्थ्यांमध्ये सर्वात महत्वाची जी गोष्ट होती ते यांचे स्वतः म्हणजे हे फक्त अभ्यासातच हुशार नव्हते. यातले सगळेच विद्यार्थी जर तुम्ही घ्याल त्यांनी अभ्यासही केला, त्यांनी को करिक्युलम ॲक्टिव्हिटीजमध्ये फार चांगल्या पद्धतीने पार्टिसिपेट केलं आणि त्यांचं जे योगदान आहे त्यांनी स्वतःचं नाव सोबत कॉलेजच्याही नावाला कुठेतरी एक झळाळी आणली. आपल्या महाविद्यालयात ज्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होतात त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन केल्याबद्दल त्यांचं आज आपण कौतुक करत आहोत. जसं आपण काय की सर्टिफिकेट ऑफ मेरिट्स देतो बऱ्याच विद्यार्थ्यांना, त्याच्यानंतर सर्टिफिकेट ऑफ स्पेशल ॲक्टिव्हिटीज आहे जे आत्ताच मी तुमच्या समोर मांडले की ज्याच्यामध्ये उदयन आहे, त्याच्यानंतर माहेश्वरी आहे. त्यानंतर आपण सायन्स एक्झिबिशन आणि सायन्स ग्रॅफिटी कॉम्पिटिशन, कारण सायन्स महाविद्यालयामध्ये या सगळ्या गोष्टींना जास्त हे असतं, तर या ज्या आहे जसं सायन्स एक्झिबिशन आहे त्याच्यामध्ये आपण प्रथम पारितोषिक जिल्हा पातळीवर घेतलेलं आहे. नंतर एक आता मागच्या दोन याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याच्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी ज्या पद्धतीने आपलं प्रेझेंटेशन दिलं ते अतिशय उत्कृष्ट होतं आणि ते मुख्यतः ते आपल्या दैनंदिन ॲक्टिव्हिटीचा भाग होता आणि म्हणून त्याच्यामध्ये आपण कुठेतरी चांगल्या पद्धतीने आपलं रेकग्नायझेशन झालं, आपलं त्यामध्ये नाव झालं. आपल्याला मागच्या वर्षीच्या माझी शाळा सुंदर शाळा याच्यामध्ये पारितोषिकही भेटलं होतं. यावर्षी आपण कॉम्पिटिशनमध्ये आहोत आणि याच्यामधून मुख्यत्वे ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला, ज्या शिक्षकांनी हे सगळं तयार करून घेतलं त्यांच्याकडून व्यवस्थित पद्धतीने, तर तेही सगळे कौतुकास याच्यामध्ये पात्र आहे. त्यानंतर स्पोर्ट्स डिपार्टमेंटच्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत. आपल्या सर्वांच्या माहितीस्तव मी सांगू इच्छितो की स्पोर्ट्स डिपार्टमेंटला आपल्या 2022-23 आणि 23-24चा प्रत्येक वर्षाचा 1 लाखाचा जो पुरस्कार भेटतो, जो सर्वोत्कृष्ट नंबर 1चा प्रथम पारितोषिक आपल्याला भेटलं आणि त्या माध्यमातून महाविद्यालयाला 1 लाख म्हणजे 2 लाखाचं पारितोषिक स्पोर्ट विभागाला भेटलं. आता यामधून हा निष्कर्ष नक्कीच निघतो की माझं नेहमीच म्हणणं आहे की सायन्सचे विद्यार्थी स्पोर्ट्समध्ये समोर असतात आणि हे आपण आजच नाही तर हे वर्षानुवर्ष आपण सिद्ध करून दाखवलं. त्याच पद्धतीने एक स्पर्धा आपण आयोजित केली होती, तुमच्यापैकी बऱ्याचशा टीम त्याच्यामध्ये होत्या. कार्यक्रम नियोजन स्पर्धा, तर त्या कार्यक्रम नियोजन स्पर्धेमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग होता. त्यांना त्याच्यामधून एक व्यासपीठ दिलं आपण की उद्या जर तुम्हाला कुठे कोणी बोलावलं अचानकपणे आणि तुम्हाला बोलायचं आहे तर तुम्ही कशा पद्धतीने तुम्हाला प्रेझेंटेशन कराल. कारण असं म्हटलं जाते की ह्या 21 सेंचुरीमध्ये प्रेझेंटेशन इज एव्हरीथिंग. तुम्ही जर प्रेझेंट करू शकले व्यवस्थित गोष्टीला, ठेवू शकले जगासमोर, तर कदाचित तुम्हाला कोणीतरी ओळखेल तिथे की याच्यात टॅलेंट आहे. पहिले तर प्रेझेंट करावं लागेल आणि या सगळ्या ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमात अशा असंख्य ॲक्टिव्हिटीज जर मी नाव घेतलं तर कदाचित खूप मोठी लांब लिस्ट होईल जी आता थोड्या वेळाने तुमच्या समोर येईल. या कार्यक्रमाला ज्या अध्यक्ष आपल्याला लाभलेल्या आहेत डॉक्टर वसुधा वनमाली मॅडम, यांच्या JBSTच्या माध्यमातून आणि शिक्षण मंडळाचे जॉईंट सेक्रेटरी म्हणून आमच्यासोबत नेहमी संपर्क असतो. त्यांचं मार्गदर्शनही असते. मॅडम उपप्राचार्य म्हणून निवृत्त झाल्या आपल्या महाविद्यालयामधून. नंतर शिक्षण मंडळामध्ये बजाज सायन्स सेंटरमध्ये त्यांचं योगदान आहे. त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि वेळोवेळी प्रसंगानुसार ज्या वेळेस खरोखर आम्हाला असं वाटतं की आम्हाला त्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे त्यावेळेस आम्ही म्हणायच्या पहिलेच त्यांचं मार्गदर्शन आम्हाला उपलब्ध असतं. आपल्या JBSTच्या माध्यमातून जी ॲक्टिव्हिटी केली जाते ती खरोखर म्हणजे आपल्या इथे जवळपास 9 शिक्षक त्या ॲक्टिव्हिटीमध्ये म्हणजे ग्रामीण भागामध्ये जाऊन तिथील आपण फक्त आपल्या कॉलेजपुरतंच मर्यादित नाही राहिलो, तर मॅडमच्या माध्यमातून शिक्षण मंडळाच्या माध्यमातून आपण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांबद्दल असलेले आपले जे कर्तव्य आहे तेही अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण करत आहोत आणि त्या कर्तव्यामधून आपल्याला त्या माध्यमातून एक फार मोठं समाधान असं आहे की आपण ज्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचू शकून नाही राहिलं त्या विद्यार्थ्यांपर्यंत आपण आपल्या शिक्षकांच्या माध्यमातून पोहोचत आहोत आणि त्यांना सायन्स इंग्लिश संदर्भामध्ये मार्गदर्शन करत आहोत. तसंच तिचे इन्फ्रास्ट्रक्चरबद्दलही आपण JBSTच्या माध्यमातून कार्य करत आहोत. तर या पद्धतीचा हा आता कार्यक्रम
कार्यक्रम समोर चालू राहील. मला असं वाटतं की इथे 2 सेक्शन बसलेले आहे. आपण 4 सेक्शन नाही आणू शकलो, 2 सेक्शन इथे बसलेले आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी जे आता 11वीमध्ये जे विद्यार्थी आहे त्यांनी नक्कीच या गोष्टीपासून प्रेरणा घ्यावी व येणाऱ्या भविष्यामध्ये जो आपला समृद्ध असा भूतकाळ होता त्या भूतकाळाला अजून चांगल्या पद्धतीने सादर करावं अशी मी आपणा सर्वांना आवाहन करतो व माझे प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. आता मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर शेंद्रे सर, प्रिन्सिपल श्री कृष्णदास जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालय यांना आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करतो. Good morning to one and all. Speak loudly. The chairperson of the today's prize distribution ceremony, Honorable Dr. Vasudha Vanmali Madam, my principal fellow Dr. Tikade sir, the vice principal of the host college, Mr. Sanjay Nakhne sir, teachers and dear students. First of all, I would like to congratulate all the students, those who have won the prizes at the different level of competitions. It might be a district level, state level, national level, or it may be international. But I think it should not be the end of your life. As and when there will be different competitions, you must participate in that, because you are studying in the esteemed institute of Maharashtra, and you are the student of Shiksha Mandal. I can proudly say our management is always supporting. Our management is a very supportive management, supporting all aspects. Day before yesterday, I read in the newspaper that our Shiksha Mandal had distributed n number of bicycles, because our management is taking care of our student. No one management I have seen in the nearby areas who is taking care of the student. Now, what should be the vision of your life? You are very much lucky that you came up to 12th standard. You have to be thankful to those students who have left their education only for you. Whatever the fees you are paying to the college, we teachers are getting the salaries of 3 months from your collection. Then what is about the rest of the salary of our teacher? It is paid by the government. And how government is paying? Collecting the taxes from the public. You know what is the dropout rate in our country? If you remember, how many students they took admission in the first standard? What was the dropout rate? And up to 10th standard, you have seen many of the students, they have left their education. They are working somewhere, earning money and paying the tax to the government, from which we are getting the salaries. So it is your responsibility
to work for them, and all Shiksha Mandal, its vision is the same. We are working for the ZP student. Our teachers are visiting to different schools, teaching them different aspect. We are performing our duties, and after a certain period of time, this responsibility that will be shoulder on you. And I hope that you will also perform it successfully. Now, what should be our aim? There are a number of difficulties in our life, but we have to find out the way. What should be our aim? Many times we are going in the class and asking the students, what is your aim? Many students are telling, still I have not decided. मग मी त्यांना म्हणतो की काय लग्न झाल्यावर ठरवणार आहे. They don't have any aim, they don't have any vision. So right from the beginning, there should be vision. And those who have a vision, they are trying to achieve it. If you are watching the Hindi news channel, NDTV, Rajat Sharma is the director of that channel. कधीतरी तुम्ही रजत शर्माचा जर इंटरव्ह्यू बघितला असेल, मी एकदा त्यांचा इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांना विचारलं, एका होस्टने त्यांना विचारलं की हाऊ डू यू बिकम द डायरेक्टर ऑफ दिस टेलिव्हिजन. तर त्यांनी सांगितलं की 1988-87, कदाचित तुम्ही जन्मला पण नसेल त्यावेळेस, तर 1987-88 मध्ये टीव्हीवरती रामायण ही सिरियल जोरात सुरू असायची. सकाळी 9-10 वाजता टेलिव्हिजन समोर दरवेळी लागायची. आणि आम्ही गावात राहत असल्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या घरी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता आणि मग सगळी गर्दी त्या घरी असायची. रजत शर्मा जेव्हा घरी गेले तेव्हा त्यांनी विचारलं की बाबा, व्हाय डोंट यू बॉट द टेलिव्हिजन. त्याचे वडील म्हणाले की त्याची काय गरज आहे. तो म्हणाले की आय वॉन्ट टू सी द रामायण सिरियल ऑन टेलिव्हिजन. तो त्याच्या वडिलांनी त्यांना ॲडवाइस काय केला कि आप सीरियल देखने के लिए, टीवी देखने के लिए दूसरे के घर में जाते हो. आप जीवन में ऐसा बनो कि लोग तुम्हें टीवी पे देखें. एंड टुडे द रजत शर्मा इज द डायरेक्टर ऑफ दैट टेलिव्हिजन. सो यू शुड हॅव अ एम. तुमच्याकडे समाजाच्या प्रती, देशाच्या प्रती काहीतरी जागरूकता असणं आवश्यक आहे. We will be the different phases in our life, but your participation, it should be there in the society building and the national building. So, with these few words, I will stop here. I thanks to the host college for inviting me today for this grand success ceremony. Thank you. थँक्यू सर. आता मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर वनमाळी मॅडम यांना आमंत्रित करतो. त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, पालकवर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तसेच सर्व शिक्षक वर्ग, खरं तर आज मी इथे उपस्थित राहिली तर माझ्या मनामध्ये थोडासा संकोच आहे. संकोच हा काही माझा स्थायी भाव नाही. ज्यांनी माझ्यासोबत काम केलेले अशा सर्व शिक्षकांना माहिती आहे की मी कधीही संकोचत नाही. निसंकोचपणे, निर्भीडपणे सर्व मांडत असते. संकोच यासाठी आहे
की ज्या महाविद्यालयामध्ये 33 वर्ष मी नोकरी केली, त्याच महाविद्यालयातून मी शिक्षा मंडळामध्ये मॅनेजमेंटमध्ये आज जॉईंट सेक्रेटरी पदावरती आहे. आणि हा सन्मान माझा नाही बरं का, हा या मॅनेजमेंटचा आहे, शिक्षा मंडळाचा आहे. आणि मी कृतज्ञ भावनेने त्या सन्मानाचा स्वागत केलं आणि ॲक्सेप्ट केलं समजा ते पद. परंतु इथे तुम्ही ज्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना आता आपल्या मिळणाऱ्या बक्षिसाची आतुरतेने तुम्ही वाट पाहता. आणि शिक्षक वर्गाला सवय असते की एकदा बोलायला लागलं की 45 मिनटं थांबत नाही. तर काळजी नका करू, मी तेवढा वेळ नाही घेत आणि 2-3 तुम्हाला आवडेल अशा गोष्टी फक्त इथे सांगते. यासाठी की आमच्या काळामध्ये ह्या महाविद्यालयामध्ये जे पाहुणे यायचे ना, ते पाहुणे हे सर्व शिक्षा मंडळाच्या कार्यरत असलेले लोक तर असायचेच, मॅनेजमेंटचे लोक असायचेच, पण मुख्य म्हणजे ते फ्रीडम फायटर होते. शिक्षा मंडळाचा जो इतिहास आहे तो अतिशय गौरवशाली इतिहास आहे आणि त्याची थोडीशी ओळख मी तुम्हाला करून देऊ इच्छिते. आपल्या संस्थेचं नाव जे पडलेलं आहे शिक्षा मंडळ, तर ही संस्था जी स्थापन झालेली आहे ती स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी 30-35 वर्षापूर्वी, तुम्ही विचार करा, स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी 1947च्या पूर्वी 30-35 वर्षापूर्वी जमनालालजी बजाज आणि श्रीकृष्णदाजी जाजू या दोघांचे फोटो इथे आहेत. ह्या दोघांनी म्हणून ही संस्था स्थापन केली. आणि पहिल्यांदा मारवाडी विद्यालय, मारवाडी छात्रालय, मारवाडी शिक्षा मंडळ अशा पद्धतीने एक एक टप्प्यावरती यांनी हे कार्य आपलं पुढे न्यायचा प्रयत्न केला की जेणेकरून लोकांच्या मधल्या अंधश्रद्धा निर्मूलन होईल. आणि हे ज्ञानाच्या कार्यातूनच काही ना काही देशभक्तीपर असं त्यांना त्यावेळेला जे वाटत होतं ते बीज त्यांनी रोवायचा प्रयत्न केला. आता या सर्व गोष्टी घडत असतानाच अर्थातच या मारवाडी या शब्दाला आक्षेप घेतला गेला महात्मा गांधींकडनं की जातीवाचक संज्ञा आहे आणि म्हणून ते काढून फक्त शिक्षा मंडळाची देखील स्थापना झाली आणि शिक्षा मंडळ म्हणूनच ते पुढे सगळ्यांना परिचित झालं त्यांना. तर हे जे जमनालालजी बजाज आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला कोणाला तुम्ही जे नाव ऐकलं असेल ते बजाज, हमारा बजाज, आता जे माहिती आहे मुलांना ते. परंतु जमनालालजी बजाज हे राजस्थानमधल्या एका छोट्याशा काशिकाबास म्हणून असलेल्या छोट्याशा खेडेगावातल्या अतिशय गरीब कुटुंबातला मुलगा होता. आणि एकदा खेळत असताना बाहेरच्या अंगणामध्ये त्यांच्या घराच्या तिथे वर्धेचे बच्छराज बजाज आणि त्यांच्या पत्नी हे दोघंही जण त्या गावात गेले. ते त्यांचं मूळ गाव होतं आणि काही दिवसांपूर्वीच त्यांचा मुलगा देवाघरी गेलेला होता, तर ते दुःखामध्येच होते. तिथे गेल्यानंतर त्यांच्या सहजगत्या लक्षात त्या मुलाकडे गेलं आणि जमनालालजीकडे, आणि त्यांनी त्या घराचं दार ठोठावलं आणि त्यांना त्या अर्थातच त्यांच्या आईने दार उघडलं. त्यांनी विचारलं की अरे कोणाचा मुलगा आहे. तर त्या सेठजींना सगळेच ओळखत होते, सावकार म्हणून ते प्रसिद्धच होते गावात. तर त्यांच्या आईने सहजगत्या उत्तर दिलं मारवाडीमध्ये की थारो छोकरो, म्हणजे तुमचाच मुलगा आहे. त्यांनी ते वाक्य पकडून ठेवलं आणि त्यानंतर त्यांनी त्या आईवडिलांना सांगितलं की तुम्ही मला शब्द दिला, माझा मुलगा आहे तर ह्याला मला दत्तक घ्यायचं. अर्थातच आई खूप डिस्टर्ब झाली, नाराज झाली, तिने खूप विरोध केला. परंतु त्यांच्या वडिलांनी, जन्मदात्या वडिलांनी आईला समजवलं की तू जो हा शब्द दिला, भले तू अनाहूतपणे दिला असेल, पण तुझ्या तोंडातून हा शब्द दिलेला आहे, त्या शब्दाला आता तुला जागायला पाहिजे. तर पत्नी आणि त्यांनी जे काम केलेलं आहे ते सर्व कहाणी ते पुढे त्यांच्या कार्यात आपल्याला
ठाई ठाई दिसून येतं की हे जन्मजात अभिजात त्यांना हेरिडिटरी आपण म्हणू शकतो की जे संस्कार त्यांना मिळालेले होते ते घेऊन ते वर्धेला पोचले. वर्धेला पोचल्यानंतर अर्थातच त्यांना काही त्या पैशाचा मोह नव्हता अजिबात. त्याच्यामुळे त्यांचा सतत बच्चराजी बजाज यांच्यासोबत त्यांचं काही वैचारिक जुळत नव्हतं लहान असल्यापासूनच. परंतु हळूहळू त्यांनी इथे आपल्या केसरी, त्यावेळेला लोकमान्य टिळकांचं केसरी वृत्तपत्र येत होतं ते वाचन करून त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचे जे 1 रुपया त्यांचे वडील देत होते त्यांनी प्रयत्न केला बच्चराजींनी की ह्याला पैशाचा लोभ व्हावा म्हणून 1 रुपया रोज त्याला ते द्यायचे. त्या काळात 1 रुपया रोज द्यायचे. तर ते त्यांनी जमा केले आणि ते त्या लोकमान्य टिळकांच्या जे काही त्यांचा फंड होता त्याला पाठवले होते, कारण हिंदी केसरी त्यांना सुरुवात करायची होती आणि त्याच्यासाठी त्यांनी तो त्यांचा फंड पाठवला. तर अशा पद्धतीने लहानपणापासून त्यांच्यामध्ये ते संस्कार होते. आणि पुढे जाऊन अर्थातच जाजूजींच्या त्यांचे वकील मित्र जे होते श्रीकृष्णाजी जाजू, तर त्यांच्या सहवासात आल्यानंतर त्यांच्यामध्ये हळूहळू परिवर्तन व्हायला लागलं आणि ते नंतर गांधीजींकडे आकृष्ट झाले. गांधीजींना त्यांनी 1920 साली त्यांनी सांगितलं की मला तुम्ही 5वा पुत्र म्हणून माना. त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं गांधीजींनी आणि त्याच्यानंतर मग त्यांनी गांधीजींना हळूहळू इकडे वर्धेला आणलं. सेवाग्राम आश्रम सुरू झाला आणि स्वातंत्र्य संग्रामामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी गांधीजींची पाठराखण केली. गांधीजींनी त्यांच्याबद्दल असं सांगितलेलं आहे की जमनालाजींसारखा जर पुत्र या भारतभूमीमध्ये होत असतील तर आपलं भविष्य खूप उज्ज्वल आहे. आणि माझं एकही कार्य जमनालाजींशिवाय झालं नसतं. त्यांनी तन मन धनाने माझ्या प्रत्येक कार्यामध्ये मदत केलेली आहे. तर अशा पद्धतीचा हा त्यांचा इतिहास, त्यांची वैचारिक ईशोपनिषदात सांगितल्याप्रमाणे जसं ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगतां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीता मा हृदा कस्य सिद्धनं. तर जे काही आपल्या ह्याच्यामध्ये विश्वामध्ये हे उत्पन्न होते आणि विलायला जाते त्या प्रत्येक वस्तूमध्ये हे ईशतत्व आहे. म्हणून आपण त्याचा जरूर उपभोग घ्यावा, पण आपल्याला जेवढं आवश्यकता आहे तेवढाच, त्याच्याशिवाय जास्त उपभोग घेता कामा नये. त्याच्यावरती सामाजिक अधिकार आहे, पूर्ण विश्वाचा अधिकार आहे हे जाणून मग ते पाणी असो, हवा असो, प्रत्येक गोष्टीवरती ती गोष्ट ही आपल्याला जरी निर्जीव वाटत असेल तरी त्याच्यात ईशतत्व आहे हे जाणून त्यांनी आपलं संपत्तीदान त्या काळामध्ये त्यांनी सुरू केलेलं होतं. आणि हा असा वैचारिक वारसा आपल्याला मिळालेला आहे. तुम्ही विद्यार्थी खूप नशीबवान आहात, भाग्यवान आहात की तुम्ही इथे आहात. तुम्हाला माहिती नसेल कदाचित, पण आज तुम्ही सर्वजण ज्या प्रांगणामध्ये आहात किंबहुना ह्या हॉलमध्ये आहात, तर ह्याचा एक खूप मोठा इतिहास आहे. 1914 सालाच्या वर्षी इथे पहिल्यांदा महात्मा गांधींनी क्विट इंडियाचं डिक्लेरेशन केलेलं होतं आणि त्याच्यानंतर मग ते 1942ला इथे पहिल्यांदा डिक्लेअर केलं होतं. इथे त्यांची गुप्त बैठक झाली आणि त्याच्यानंतर 8 ऑगस्टला त्यांनी हे झालं जुलैमध्ये आणि ऑगस्टमध्ये नंतर त्यांनी 8 ऑगस्टला त्यांनी 1942ला त्यांनी मुंबईला डिक्लेअर केलं. 8 ऑगस्ट 1942 ही ऐतिहासिक नोंद आहे. परंतु ही जी इथे घडलेली घटना आहे माहिती नाही. तुम्ही तिथे बसलेला आहात, तिथे कदाचित सरदार वल्लभभाई बसलेले असतील, तिथे कदाचित नेहरू बसलेले असतील. तुम्ही विचार करून पहा. आम्ही देखील कित्येक वर्ष मी इथे कार्यरत असताना सुद्धा इथे भारतीय बैठक असायची. हे आता नंतर सुरू झालेलं आहे की खुर्च्या ठेवलेल्या असायच्या. येणारे मोठे मोठे व्यक्तीसुद्धा इथे भारतीय बैठकीवरती बसलेले असायचे आणि इथे सर्व समोर बसलेले विद्यार्थी, शिक्षक वर्गसुद्धा खाली बसलेले असायचे. तर ह्या पद्धतीचे संस्कार इथे होते. आता इथे काम करणाऱ्या कदाचित शिक्षकांना सुद्धा ती घटना माहिती नसेल. ते त्यावेळेला काही जण असतील जे सिनियर असतील ते, परंतु त्यांना कल्पना नसेल की हे वारंवार इथे सांगितलं जायचं की अशा पद्धतीचा हा हॉल आहे, इथे तुम्ही बसलेले आहात. तर इथलं पवित्र वातावरण आहे. त्याच्यामुळे ह्याच्यातून तुम्हाला नक्कीच संस्कार मिळतील आणि फक्त शिक्षण घेऊन सुद्धा चालत नाही, तर एक चांगला
जीवनमूल्य असं तुमच्याकडे असलं पाहिजे आणि तसं तुम्ही त्या जीवनमूल्य घेऊनच पुढे वाटचाल केली पाहिजे. आणि यासाठी मी एक आत्ताच राजीव बजाज यांच्या प्रत्येक त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये ते घटना सांगत असतात, ती पण तुम्हाला सांगते की औरंगाबादला त्यांच्या फॅक्टरीमध्ये जेव्हा संप झाला त्यावेळेला त्या स्ट्राईकमध्ये अर्थातच हिंसक वळण त्याला लागलं आणि त्यावेळेला मग राजीव बजाजने आपल्या वडिलांना म्हणजे राहुलजींना सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये माघार आता घेऊ नका. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना बोलावलं, ज्याला रिमोट कंट्रोल म्हणू शकतो तुम्ही, काही त्यांचा उल्लेख केला जातो पण ते त्यावेळेला त्यांचं सरकार होतं. त्यांना ज्या वेळेला बोलावलं त्यांनी राहुलजींना, त्यावेळेला राजीवजींनी त्यांना सांगितलं की आपण इथे कुठेही आता तडजोड करायची नाही, कारण आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना इथे मारहाण झालेली आहे आणि हा जो विरोधी गट आहे तर त्यांच्याशी कुठेही आपण हात मिळवणी करायची नाही. असं सगळं वातावरण असताना राहुल बजाज आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून शिकण्यासारखा एक आदर्श म्हणून हे उदाहरण मी तुम्हाला सांगत आहे की त्यांनी त्यावेळेला सरळ सांगितलं राहुलजींनी की ही चावी तुम्हाला मी देतो किल्ली आमच्या कंपनीची आणि तुम्ही कंपनी चालवा, मी इथे माघार घेते. म्हणजे त्यांनी एका प्रकारे सरेंडर केल्यासारखं दाखवलं. आणि बाळासाहेब ठाकरे अर्थातच गडबडले, तर त्यांनी त्यांची जी बाजूचा गट होता तर त्यांना विचारलं की काय खरंच यांनी मारहाण केली होती का, आणि ज्या जसं राजूजी म्हणतात त्याप्रमाणे ह्या मुलानेच म्हणतात तशाप्रमाणे यांनी मारहाण केली होती का, तर ह्या लोकांनी म्हटलं की त्यांना कबूल करावं लागलं की हो मारहाण केली होती. आणि ज्या वेळेला त्यांना कळलं की आपल्या गटातल्या लोकांनी तिथे अशा पद्धतीचं हिंसक वळण त्याला दिलं, त्यावेळेला त्यांनी सरळ सांगितलं की ह्या लोकांना काढून टाका, गेट आउट. आणि अशा पद्धतीने त्यांना काढून टाकण्याचं जेव्हा डिक्लेअर झालं त्याच वेळेला त्यांनी माणुसकीच्या नात्याने राहुलजींना सांगितलं की याच्या मोबदल्यामध्ये त्यांच्या घरातल्या लोकांना त्याची झळ लागता कामा नये, कारण त्याची नोकरी जाणार उद्या, तर तुम्ही त्यांना एक ऑटो रिक्षा चालवायला द्या प्रत्येकाला. तर त्या सर्व लोकांना ऑटो रिक्षा देण्यात आला. लगेच दुसऱ्या दिवसापासून ते आपल्या कामाला लागले. झालं असं की बाहेर आल्यानंतर ते कर्मचारी पण खुश होते आणि अर्थातच राहुलजींचा आणि यांचा तर विजय झालेलाच होता, कारण त्यांना पनिशमेंट पण देण्यात आली. तर अशा पद्धतीने माणुसकीच्या नात्याने ज्यावेळेला आपण शिक्षा देतो त्यावेळेला सुद्धा हे धोरण आपण आजपर्यंत पाळत आलेलो आहोत आणि त्याचप्रमाणे ही सर्व परंपरा घेऊन आपण जगत आहोत. तर तुम्ही मुलांना कडून पण आम्हाला हीच अपेक्षा आहे की जरी तुम्हाला शिक्षणात म्हणजे सर्व शिक्षक तुम्हाला करेक्ट आन्सर देण्यासाठी हे त्यांना ते तुम्हाला शिकवत असतील, पण ही जी जीवनमूल्य आहे त्याचीसुद्धा ते जोपासना करत असतील. तर हे सर्व लक्षात घेऊन त्या पद्धतीने तुम्ही पुढची वाटचाल करा. तुमच्या वाटचालीला शुभेच्छा आहेत. एक लक्षात ठेवा की इथे ज्यांना बक्षिसं मिळणार आहेत त्यांचं तर अभिनंदन आहेच, परंतु ज्यांना बक्षीस मिळाले नाही त्यांनीसुद्धा काहीही हिरमुसलं व्हायचं कारण नाही. तुम्हाला भविष्यामध्ये, कारण अपयशीच यशाची पहिली पायरी वगैरे आपल्याकडे मराठीमध्ये तर अनेक चांगले फ्रेजेस आपण सांगू शकतो. तर त्या पद्धतीने तुम्ही याचं म्हणजे नावमेद न होता पुढची वाटचाल करा. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभास्ते पंतांना समजू. तर तुम्ही सर्वजण अतिशय आनंदात आणि उज्ज्वल भविष्य तुमचं आहे त्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. आणि इथे अगोदरच सांगितल्याप्रमाणे नाथले सरांनी की तुम्ही सर्वजणांनी आहे महाविद्यालय सिलेक्ट केले, कारण ह्या महाविद्यालयाचं काय आपल्या शिक्षा मंडळातल्या प्रत्येक महाविद्यालयाचं वैशिष्ट्य असं की इथे अटेंडन्स कंपल्सरी असतो. आणि आता डमी कॉलेज नवीन हे यायला लागलेले आहेत संस्था, त्याच्यात डमी कॉलेज पण डमी असू शकतो आणि तिथे मग ॲडमिशन घ्यायची असं सगळीकडे वातावरण असताना तुम्ही हे महाविद्यालय सिलेक्ट केलेलं आहे. तर पहिल्यांदा तुम्ही महाविद्यालय सिलेक्ट केलं याच्यातच तुमचा त्या बाबतीतला एक विचार दिसून येतो आणि पुढे जाऊन तुमचं भविष्य निश्चितच चांगलं असेल याबद्दल मला खात्री आहे. थँक्यू. धन्यवाद मॅडम. तुमच्या विद्यार्थ्यांना आपल्या शिष्टमंडळाच्या गौरवशाली इतिहासाबद्दल थोडंसं अवगत करून दिल्याबद्दल आणि मार्गदर्शन केल्याबद्दल. आणि आता जे सर्व आमंत्रित विद्यार्थी, पालकगण आणि शिक्षकगण हे प्रत्येकजण आपापल्या मिळणाऱ्या प्राईजसाठी
करत आहेत त्यांच्या आता आपण या कार्यक्रमाला सुरुवात करू. प्रत्येकाने नाव अनाऊन्स केल्यानंतर पहिले आपण जे आपल्या शिक्षक कसं काढत ते सांगितलेलं आहे त्या शिक्षा मंडळाला गौरवशाली इतिहास आहे सर्वजण हे आहे. तसेच हे जे पहिलं प्राईज डिस्ट्रीब्युशनमधला आपला जो टप्पा आहे त्याच्यामध्ये आपल्या शिक्षा मंडळातील काही पदाधिकारी काही प्रिन्सिपल्स रिटायर्ड झालेले पदाधिकारी सर स्टाफ यांच्या वतीने काही पारितोषिक देण्यात येतं कॅश प्राईज म्हणून. ते आपण पहिले याच्यात घेणार आहेत. तर त्याच्यानंतर बरं काही अनाऊन्स करतो. पण प्रत्येकाने प्राईज घेतल्यानंतर सर्टिफिकेट घेतल्यानंतर या पद्धतीने जाऊन तिथे एक सिग्नेचर रिसिव्हचे तिथे पण करून घ्यावे ही विनंती. तर आता सगळ्यात पहिले सुरुवात करताना 2023 जे पासआउट झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पहिलं नाव आहे फॉर स्कोरिंग हायेस्ट मार्क इन स्टँडर्ड 11 एक्झामिनेशन फ्रॉम आवर कॉलेज. द प्राइज नेम ऑफ द प्राइज इज लेट गणेश दासजी भुतडा प्राइज. डोनर इज प्रोफेसर H.F. भुतडा सर and it goes to Shri Udayar Atul Devpujari. Udayar, please. This prize contains cash prize of 100 rupees, 1000 rupees. I request dignitaries to please Uday, please. Uday, this prize is Uday for scoring highest marks in standard 11 examination in 11. Uday is also scored the highest mark in standard 12th examination in February-March, which is held in February-March 2024. He is also got highest mark in chemistry from the college for scoring highest mark in standard 12. This name of the prize is late Rukmananda Bajaj Charitable Trust, and for scoring highest mark in chemistry this prize by late Principal Balram Balmani sir goes to Uday. I request dignitaries to please शाळेमध्ये काही कंजूसी करू नका. उदय आपल्यासाठी आदर्श आहे. Now the next prize for scoring highest mark in standard 12 examination. The name of the prize is late Rukmananda Bajaj Charitable Trust prize. The donor is late Shri Ravindra Kumarji Bajaj, and it goes to Shri Onkar Raju Tole. Parents of Onkar Raju Tole. Onkar is also got the prize for scoring highest mark in chemistry. Please give big round of applause. I request dignitaries to the next is for scoring highest mark in biology. Name of the prize is late Ganga Sagarji Dubey prize. Donor is Dr. K.G. Dubey, and it goes to
Krupalini Pramod Kurte. Krupalini, the brother of Krupalini, behalf of Krupalini. Next is Kumari Saili Sunil Thakre. Saili Sunil Thakre for scoring highest mark in standard 12 in mathematics. Next one is Shri Pratham Shrikant Ende. This prize is for scoring highest mark in standard 12 examination from the ward of non-teaching staff. Next is Shri Paras Pundlik Patankar for scoring highest mark in standard 11 examination from HSC vocational group. Next is Shri Kalash Chandra Pradhan for scoring highest mark in standard 12 board examination from HSC vocational group. Kalash Chandra Pradhan. Now, Kumari Bhagyashri Anil Thor for scoring highest mark from standard 11 examination in 2024. Next is Ms. Harshada Praveen Mandade for scoring highest mark in biology from standard 12 board examination. Next is Ms. Mushfiya Arif Khan for scoring highest mark in standard 12 examination. She got 100 out of 100 in mathematics. Next is Kumari Shreya Prabhakar Kamble, highest mark from in standard 12 examination from the ward of non-teaching staff. Shreya Prabhakar Kamble. Next is Shri Krishna Sanjay Sakha for scoring highest mark in standard 11 examination from HSC vocational group in 2024. Next is Shri Adesh Prakash Wagmare. Adesh Prakash Wagmare for scoring highest mark from HSC vocational group in 12th board examination. Thank you, sir and madam. Now for the next award, for next award,
for the special achievement to perform outside our college and represent our outside college, I invite my colleague Makanwar sir. Thank you, sir. Good afternoon, all of you. Chairperson of today's program, fortunately, my guru, Mrs. Vasudha Vanwali Madam, Joint Secretary Shiksha Mandal, Principal of Sri Krishnadas Gramin Seva Mahavidyalaya, Dr. A.B. Shendre sir, Principal of our college, respected Professor P.V. Tekade sir, host of today's program, our beloved Vice Principal Sri Sanjay Nakle sir, respected colleagues, all the prize winners and my dear students. I am here to announce the category of winners who are also known as the Star Achievers. And friends, I am very glad to announce that there are galaxy of Star Achievers today with us. To begin with, as Nakle sir told you about Dr. S.C. Verma. Who was S.C. Verma? An eminent, well-known physicist. And under his leadership, IAPT and NANI in collaboration with IIT Kanpur and Shiksha Sopan arranged one exam called NEST, and from our college, in entire India, first rank holder is there. He is no other than Master Udayan Dev Pujari. Please welcome with huge round of applause, Master Udayan Dev Pujari. I request dignitaries to hand over the prize of special achievement to Master Udayan Dev Pujari. And he is the truly epitome of simplicity. I request Vanwali Madam, Principal Sir, Shendre Sir, Nakle Sir. Friends, he could have easily got admission in ISR, but he denied. His family said that he wanted to spend more time in his interest. So here is the great boy, Udayan. Congratulations, Udayan. As the second achiever today, we have one girl from very rural area, Girat, then student of Sanskar Bharati, Samudrapur, and her name is Maheshwari Mangesh Girde. She is presently a student of Ferguson College, Pune. Unfortunately, she couldn't come, but fortunately, her parents are with us. I request मी माहेश्वरीच्या वडिलांना विनंती करतो की आमंत्रित करतो की त्यांनी हा पुरस्कार तिच्या वतीने स्वीकारावा. माहेश्वरी हॅज पार्टिसिपेटेड इन व्हेरी इंटरनॅशनल, नॅशनल अँड स्टेट लेवल कॉम्पिटिशन. Also won many location competition. She was also part of national youth festivals, youth parliament, international leadership development programs, Universal Peace Federation, and last but not the least, she also participated in Shiksha Mandal sponsored Ananta Aspen Leadership Program. Congratulations! I think it is proud to be a parent of Maheshwari like student. Thank you. Yours. Next in this category, her friend Dhanashree Dhorwal, who was her room partner. Dhanashree Dhorwal also won first prize in poetry competition organized on the occasion of Voters Day. And she sang beautiful song Tukdo Ji Tune. Dhanashree Dhorwal, if she is there, please welcome Dhanashree. And she also has participated in Kala Mahotsav Nagpur. So our next star achiever is Miss Dhanashree Dhorwal, who have learned many things from Maheshwari. Please put your hands together for Dhanashree. Next star of today's program is Manthan Kale, Master Manthan Kale. He was a friend and competitor of Maheshwari, and sometimes Manthan won, sometimes Maheshwari. And Manthan also have participated in International Peace Federation India, represented our college. So please welcome. His father is there. Congratulations, Manthan. His parents, Manthan Vankede. Manthan Kale. Congratulations, Manthan. Next in the series is presently our LCC leader,
Master Rishikesh Sonar, and he was among the top 200 young innovators of India in building AI readiness among youth innovators. He has also made a project on manless aircraft, got Robot 2.0, crafted certified by ESP Government of India in association with Asia Pacific and Japan of Intel. Congratulations, Master Rishikesh Sonar. Next in the series, a pair of two jubilant boys, Kaustubh Pachade and Manthan Wankhede. I request both of them to come together. Kaustubh has won many state level debate competition, elocution competition, so has Manthan. They both have represented in ministry, Yuva Sansad and state level YLB camps, youth leadership building camps, and recently they have won prizes from Vajurkar College, Sindhi Railway. तालियां बजती रहनी चाहिए मंथन एंड our star achievers. Next in the series is Miss Prashasti Chauhan, who has represented our college in state level Vidyarthi Vigyan Manch BVM, and she was also our bright student Prashasti. Please put your hands together for Prashasti. Congratulations, Prashasti. And there is one girl who got 100 out of 100 in last year board exam, Miss Mushfiya Khan, and our topper, and she also won gold medal in IMO International Mathematics Olympiad. Please welcome Mushfiya. I request dignitary to felicitate Mushfiya. Thank you, madam. And congratulations, Mushfiya. Mushfiya was a very sincere student and she attended the classes till the end regularly. Congratulations, Mushfiya. I appeal a galaxy of all our achievers in International Informatics Olympiads 2023-24 organized by Silver Zone Foundation, New Delhi. In the series, first name is Master Mohammad Ubaid, second Ayush Dhote, and Nayan Bhagat. If they are here, they should come collectively to collect gold medal and trophies. Master Mohammad Ubaid, Ayush Dhote, and Nayan Bhagat. I request dignitaries, both the principal and vice principal, to do the honors. Master Ubaid, he is Master Ubaid. Next, Ayush Dhote, our star achiever of Informatic Olympiad, and they all were the class toppers in that Silver Foundation. Congratulations, Mohammad Ubaid, Ayush Dhote, and Nayan Bhagat. Gold medalist. I also call upon Prathamesh Hatwar and Gaurav Singh, if anyone among them are present over here, they should also collect their award. Anyone from Prathamesh or Gaurav? All right. So he is Nayan Bhagat. Congratulations, Nayan. Thank you, sir. We have another galaxy of achievers. I also want them to come together due to constraint of time. Miss Apurva Pusadekar, who were English ranker, CET ranker, and she also won many prizes in essay writing competition. Miss Apurva Pusadekar. Next in the city is Master Sumit Pachare and Devangi Vaghade. And Arya Narayani, if she is there. Apurva
Congratulations. And she has recently admitted in PIT college, our own PIT. Yeah, brother of Sumit Pachare, Vivek Pachare is there. He will collect the prize on behalf of Sumit. I request principal sir to do the honor. Devangi Bagade, if she is there. Arya Narayani, anyone of her acquaintance? All right. Last but not the least in this category, I would like to call upon our student of 12, Miss Snehalika Bunde, who came first in essay writing competition many times, along with Kishori _ Sejal Ramyal. All three will come. Snehalika, congratulations. Snehalika Bunde. Chandra sir is doing the honor. Thank you, sir. And congratulations, Snehalika. Kishori _ for drawing. She won first prize in many drawing competitions. Congratulations, Kishori. Chief guest, Panmali Madam is doing the honor. And in this category, last but not the least, Miss Sejal Ramyal. If she is there, please come. She has won first prize in Rangoli competition. So these are the students who have believed that good, better, best. Never let them rest. Good, better, best. Never let them rest until good be better and better the best. Congratulations, Sejal. So these were our few star achievers. Thank you, all of you. Thank you all. I request dignitaries to occupy their seats for a moment. Thank you all. And now I would like to call upon Mrs. Tagde Madam to announce the sports toppers and winner in various national and state level competition. Professor Mrs. Tagde Madam, if she is there. नमस्कार. आदरणीय मंच, जास्त वेळ न घेता स्पोर्ट्सचे जे वर्षभर ॲक्टिव्हिटी चालतात तालुका, जिल्हा आणि विभागीय, त्याच्यानंतर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर, तर तुमच्या मेहनतीने आज जी काही 2 प्राइजेस मिळाली, 22-23 आणि 23-24ची जी फर्स्ट प्राइजेस आहे, जे जिल्हास्तरीय स्पेशल अचीवमेंट अवॉर्ड म्हणून मिळाली जातं, जी 1-1 लाखाची प्राइजेस आहेत, तर ती तुमच्याच मधल्या खेळाडूंमधून मिळालेल्या मेहनतीची आहे. तर मी इथे आज पहिल्या कॅन्डिडेटला आमंत्रित करते. तिच्याबद्दल बोलायचं झालं तर रोज सकाळी बसने अपडाऊन करणे, कॅरिडॉरमध्ये बसता बसता तिने बघितलं की रे ते सगळे मुलं खेळायला येतात. मग तीही 11वीपासून खेळायला आली आणि एकच गेम नाही तर सगळ्याच गेममध्ये पार्टिसिपेट करून तिने चांगली मेहनत केली. अशी काजल एंगडे ही सॉफ्टबॉल राष्ट्रीय ज्या स्पर्धा झाल्या महाराष्ट्राच्या, त्या संघामध्ये निवड होऊन तिने पहिलं पारितोषिक गोल्ड मेडल मिळालेली कुमारी काजल एंगडे. मी मान्यवरांना विनंती करते की तुम्ही हिच्याबद्दल आणखी सांगायचं झालं, हिला जी नॅशनलची स्कॉलरशिप मिळाली त्यातल्या तिने अर्ध्या पैशामधून मुलांना ग्राउंडसाठी सॉफ्टबॉलचे बॉल आणि बेसबॉलचे बॉल सुद्धा प्रोव्हाइड केलेले. त्यानंतर मी दुसरे स्टेट पार्टिसिपेट रग्बी टीमचा इतिहास जिंकता हारलो आणि हारून पुन्हा जिंकायला गेलो असा इतिहास, भंडाऱ्याला गेलेली आमची रग्बीची बॉईज टीम केटअप इन क्यू यांचा इतिहास असा की एका गोलनी ते हारून आले आणि गंमत अशी झाली की दिवाळीच्या जी टीम जिंकली होती ते होती मिलिटरी स्कूलची आणि त्या मिलिटरी स्कूलच्या मुलांना सुट्ट्या लागल्या, सगळी मुले घरी निघून गेली आणि
अशा वेळेस असं झालं की टीम जिंकली पण जात नाहीये. त्यावेळेस अचानक आम्हाला कॉन्टॅक्ट केला, माझी मुलं सगळी माझ्या टचमध्ये होती आणि 3 दिवसात मी डॉक्युमेंट्स तयार करून यांना महाराष्ट्र एक्सप्रेसनी कोल्हापूरला रवाना केलं. अशी माझी रग्बी टीम. कॅप्टन कुणाल मढावी, आर्यन पाठे, एकामागे आर्यन पाठे, हर्षल अरतपायरे, उज्ज्वल सिंग, श्रावण उइके, नयन भगत, मन शंभरकर, अमर सिंग, अभिषेक उपाध्याय, प्रेमराज सिंग, दोघेही जुळे भाऊ आहेत, अमर आणि प्रेम. कोणाला आवाज द्यायचा आणि कोणाला बोलवायचं सुचतच नाही अजूनपर्यंत. चकोर मोरे, सगळे रग्बी बॉईज उभे राहायचे स्टेज समोर. बॉईज, रग्बी बॉईज सगळे स्टेज समोर येतील. बॉईज टीम पटकन मेडल आणि ते घेऊन सरळ मूव. मोरे चकोर 12वी पास आउट होऊन गेलेला आपला चकोर मुंबई सॉफ्टबॉलचा पण चांगला प्लेअर आहे. सर प्रोग्राम दिसन मला पुढे छाडले फोटोज वगैरे दिसन ग्रुपमध्ये असे उभं राहा. फटाफट मेडल, फोटो, सर्टिफिकेट सगळे पास. हा चला हा 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 बैठक घ्या. हा बैठक घ्या. चला, हा बैठक घ्या. Good boy. हा बैठक घ्या सगळे. Thank you sir, thank you boys. And next call, कुमारी गौरी राठोड. मागच्या वर्षी हिने स्टेट कॉम्पिटिशन स्क्वॅश मध्ये पार्टिसिपेट केलं पुण्याला झालेल्या कॉम्पिटिशन मध्ये. नेक्स्ट स्क्वॅश स्टेट पार्टिसिपेंट प्लेअर पारस शिंदे. सध्या तो स्क्वॅशच्या डिव्हिजनमध्ये खेळत आहे, त्याच्यामुळे तो इथे अवेलेबल नाही आहे. त्याच्यानंतर कुमारी प्रेरणा राठोड, बॉल बॅडमिंटन स्टेट चॅम्पियनशिप शेगाव ह्यामध्ये तिने 3rd प्लेस घेतलेला आहे. यानंतर मी या वर्षीचे जे स्टेटला लागलेले अपकमिंग प्लेयर, कुमारी अनुष्का हेडाऊ स्विमिंग, हिने 50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक आणि 100 मीटर बॅक स्ट्रोक मध्ये 2nd प्राइज घेतलेला आहे. सर्टिफिकेट तयार नाही आहेत आणि अजून व्हायचे टुर्नामेंट म्हणून अपकमिंग. त्याच्यानंतर भंडारा येथे झालेल्या कॅरम स्पर्धेत अगदी अतिटतीच्या सामन्यामध्ये कुमारी नंदिनी कुमरे हिने राज्य संघासाठी प्रवेश नोंदवलेला आहे. अशी अपकमिंग कॅरम प्लेयर
नंदिनी कुमरे. त्यानंतर थर्ड प्लेयर आहे, जिथं मागच्या वर्षी स्टेटमध्ये नंबर लागलेला, या वर्षी सुद्धा तिने कालच झालेल्या स्क्वॅश स्पर्धेमध्ये राज्य संघासाठी पात्र झालेली खेळाडू गौरी राठोड. दुसऱ्यांदा ती स्टेट खेळायला जाणार आहे. सर्व खेळाडूंचं अभिनंदन. थँक्यू मंच. The next category for prizes is the science exhibition competition held on the occasion of Science Day in our biology lab. The first winner for the science exhibition competition is the group of Ashutosh Tiwari, Yash Nagrale and Roshesh Tawar. They became the topic of their is freehand traveling bag. On the behalf of this, I request Raut Madam. Next. Thank you, sir, madam. Next is Shri Yash Sunil Kodape, plant replacement machine. Third prize goes to group of Uzair, Ayush Agrawal, Suhani Ratnaparki, Aditya Kumar and Zara Ajani. Zaira Ajani. For management of fish pond. प्लीज तालियां बजते रहनी चाहिए. The next competition is science graffiti competition. The first rank goes to Kirti Sonal Pandit. The topic is human body parts. Kirti Sonal Pandit, science graffiti competition. Next is the group of Zaira Ajani, Vaishnavi Ghode and Suhani Ratnaparki. Second rank for science graffiti competition. Topic is AI. Third prize goes to Yogesh Ramesh Savalkar in science graffiti competition. Topic is Salim Ali poster. Yogesh Savalkar. Thank you, sir. Now we would move towards the next मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा
या उपक्रमाअंतर्गत मागच्या सेशनमध्ये आपल्या कॉलेजमध्ये विविध उपक्रमात तुम्ही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद घेत बऱ्याचशा स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. त्यामधल्या सर्वांचे पारितोषिकात आपण देत आहोत. त्याच्यातली पहिली स्पर्धा होती इंग्लिश एसे रायटिंग कॉम्पिटिशन. द फर्स्ट प्राइज गोज टू लावण्य समलवार. लावण्य. सेकंड प्राइज गोज टू मसीरा शेख. मसीरा शेख. Third, Sania Sheikh and Fatima Izra. Sania Sheikh and Fatima Izra. Next competition is Marathi essay writing competition. मराठी एसे रायटिंग कॉम्पिटिशन मध्ये पहिली विनर आहे तेजस्विनी राजू रंगारी. तेजस्विनी राजू रंगारी. सेकंड इज वेदांती संजय जायदे. वेदांती संजय जायदे. थर्ड, चंद्रेश दिलीप नेवारे. चंद्रेश दिलीप नेवारे. Elocution competition. In elocution competition, first prize goes to Kaustubh Ganesh Pasade. Next is स्नेहालिका विजय बुंदे. Next competition is singing competition. In singing competition, first prize goes to Isha Gajanan Chambare. Isha Gajanan Chambare. Second goes to Palak Gajanan Kathod. Palak Kathod. Palak. Third goes to Simran Soren. Simran Suman Soren. Singing competition solo. Third prize is Simran Soren. Next is Rangoli competition. In Rangoli competition, first prize goes to Krishna Prabhakar Kakade. Second goes to Ishwari Londe and Sejal Ramya. Ishwari Londe and Sejal Raimal. Third prize, Kushi Borkar and Rani Chaudhary. खुशी बोरकर and रानी चौधरी. पलक Kathod is there for second prize in singing competition.
आता या स्पर्धांमध्ये मॅडम आता या स्पर्धांमध्ये काही ग्रुपमध्ये काही स्पर्धा झाल्या होत्या. आपण इंडिव्हिज्युअल याचे पारितोषिक दिले, पण आता ग्रुपमध्ये झालेले जे काही होते त्यांचा आपण अनाऊन्स करत आहे. सिंगिंग कॉम्पिटिशनच्या ग्रुपमध्ये फर्स्ट रँक आला होता स्नेहालिका आणि ग्रुप अनाऊन्स करतोय. सेकंड आला होता खुशी आणि ग्रुप, दोन्ही आल्यावर बी. सोबतच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत आणि तसेच तुम्ही आपला वर्ग किती सुंदर ठेवता, किती मेंटेन करता, किती काळजी घेता हे सुद्धा एक इम्पॉर्टंट लक्षात घेता याच्यात एक स्पर्धा आयोजित केली होती क्लासरूम डेकोरेशन. त्या क्लासरूम डेकोरेशनमध्ये पहिलं वर्ग प्राइज मिळालं होतं 11D सेक्शननी. मागच्या वेळेसचा 11D सेक्शन म्हणजे आता यावेळेस जे 12th Hमध्ये आहेत ते. सेकंड 11B सेक्शन आताचे 12th Hमध्ये आहे. थर्ड गोज टू 11A सेक्शन आता 12वीला E सेक्शनमध्ये आहे. तसेच याच कॉम्पिटिशन मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांच्या अंतर्गतच आपण स्लोगन कॉम्पिटिशन, स्लोगन आणि थॉट रायटिंग कॉम्पिटिशन पण घेतले होते. हे पण क्लास वाईज होते. याच्यामध्ये फर्स्ट प्राइज गोज टू सेक्शन 11A, सेकंड गोज टू 11C and third goes to 11B and 11D. आता पुढील कार्यक्रम अनाउन्स करण्यासाठी मी आमचे सहकारी श्री डंबारे सर यांना आमंत्रित करतो. We are left with one gold medalist. Once again, our star achiever, Mushfiya Khan. I would like to call her, and may I request honorable dignitaries to honor Mushfiya. I request Chairperson Dr. Vanmali, Principal Dr. Tekade sir, Dr. Shendre to honor Mushfiya. She has won the gold medal in Mathematics Olympiad IMO. Please welcome with huge round of applause Ms. Mushfiya Ali. Congratulations, Mushfiya. Thank you all. In this category, one more student was left, and she is Miss Arya Narayane, topper of English crash course and chess player. Arya, I would like to invite Principal and Vice Principal sir to do the honors. Miss Arya. Congratulations, Arya. Thank you. Dambare sir, please. मंचावरील सर्व मान्यवर, उपस्थित पालक वृंद, माझे सहकारी आणि विद्यार्थी मित्रांनो, बराच उशीर झालेला आहे आणि लिस्ट मोठी आहे. तरी पण कमी वेळामध्ये जे महाविद्यालयामध्ये दरवर्षी मराठी भाषा अभ्यास मंडळ स्थापन केल्या जाते आणि या मराठी भाषा अभ्यास मंडळाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आयोजित केल्या जातात आणि जे विद्यार्थ्यांमधले कलागुण आहेत त्या सुप्त अशा कलागुणांना या उपक्रमाच्या माध्यमातून बाहेर काढण्याचं काम केल्या जाते. कोणतीही गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये प्राप्त करायची असेल, सकारात्मक इच्छाशक्ती असेल, प्रामाणिक प्रयत्न केले तर ती गोष्ट आपल्या पासून दूर राहू शकत नाही. आणि आमच्या
मराठी भाषा अभ्यास मंडळाद्वारे जे जे काही उपक्रम आयोजित केले गेले कॉलेजमध्ये, त्या सर्व उपक्रमामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला त्या सर्वांचा गुणगौरव या ठिकाणी होणार आहे. वक्तृत्व स्पर्धेपासून सुरुवात करतो. स्पर्धकांनी लवकरात लवकर यायचं आहे आणि आपला पुरस्कार घेऊन जायचा आहे. वक्तृत्व स्पर्धेचा प्रथम पुरस्कार मिळालेला आहे कौस्तुभ पाचडे याला. मी डॉक्टर वनमाली मॅडम यांना विनंती करतो की त्याचा पुरस्कार देऊन सन्मान करावा. द्वितीय पुरस्कार मिळालेला आहे कुमारी मंथन वानखेडे याला. श्री मंथन वानखेडे याला. तर मंथन वानखेडे याचा सत्कार श्री डॉक्टर शेंद्रे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तृतीय पुरस्कार मिळालेला आहे वक्तृत्व स्पर्धेचा कुमारी नंदिनी कुंभरे हिला. तर मी प्राचार्य डॉक्टर टेकाडे सर यांना विनंती करतो की ते नंदिनीचा सन्मान करतील. यानंतर वादविवाद स्पर्धेमध्ये आहे. वादविवाद स्पर्धेमधला पहिला पुरस्कार पुन्हा कौस्तुभ पाचडे याला मिळालेला आहे. मी डॉक्टर शेंद्रे सर यांना विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार कौस्तुभला द्यावा. दुसरा पुरस्कार मधुरा झाडे हिने प्राप्त केलेला आहे वादविवादचा. मधुरा आली आहे का? मधुरा नाही आलेली. आणि वादविवाद स्पर्धेचा तिसरा पुरस्कार कुमारी स्नेहालिका भुंडे हिला प्राप्त झालेला आहे. मी नागवे सर यांना विनंती करतो की हा पुरस्कार तिला द्यावा. यानंतर मराठी भाषा अभ्यास मंडळाच्या माध्यमातून काव्य वाचन स्पर्धा घेण्यात आली होती. या काव्य वाचन स्पर्धेमध्ये पुन्हा पहिला पुरस्कार मिळालेला आहे तो कौस्तुभ पाचडे याला. डॉक्टर वनमाली मॅडम त्याचा सन्मान करतील. दुसरा पुरस्कार काव्य वाचन स्पर्धेचा कुमारी श्री सुमित पसारे याला मिळालेला आहे. शेंद्रे सर त्याचा सन्मान करतील. आणि काव्य वाचन स्पर्धेचा तृतीय पुरस्कार मिळालेला आहे कुमारी स्नेहालिका भुंडे हिला. तर मी टेकाडे सरांना विनंती करतो की ते स्नेहालिकाचा सन्मान करतील. यानंतर सूत्रसंचालन स्पर्धा मराठीमध्ये. तर या सूत्रसंचालन स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्कार मिळालेला आहे कुमारी स्नेहालिका जाऊ नको. कुमारी स्नेहालिका गुंडे हिला मी डॉक्टर वनवाले मॅडम यांना विनंती करतो की तिचा सन्मान करावा. दुसरा पुरस्कार सूत्रसंचालन स्पर्धेचा ईशा सांबारे हिला मिळालेला आहे. तिने लवकरात लवकर धावत येऊन हा आपला पुरस्कार शेंद्रे सरांकडून स्वीकारावा. आणि या स्पर्धेचा तिसरा पुरस्कार कुमारी दीपिका मोटघरे हिला मिळालेला आहे. मी नाकले सरांना विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार तिला प्रदान करावा. वैयक्तिक पुरस्कार झालेले आहेत आणि बक्षीस वितरण अजूनही संपलेलं नाही. वैयक्तिक पुरस्कार झालेले आहेत आणि पुरस्कार एका कार्यक्रमाचे राहिलेले आहेत. आणि तो कार्यक्रम म्हणजे खास करून विशेषत्वानं त्या कार्यक्रमाविषयी मी तुम्हाला सर्वांना सांगतो. तो कार्यक्रम आहे कार्यक्रम नियोजन स्पर्धा. आणि माझ्या तरी माहितीप्रमाणे कार्यक्रम नियोजन स्पर्धा ही महाराष्ट्रामध्ये कोणत्याही कॉलेजमध्ये आयोजित केल्या जात नाही. ती फक्त आपल्याच महाविद्यालयामध्ये आयोजित केल्या जाते. समूह स्पर्धा होते. सर्व समूहातल्या सदस्यांनी एकत्रितपणे यायचं आहे. आपला पुरस्कार घ्यायचा आहे आणि फोटो काढायचा आहे. कमी वेळामध्ये ही ऍक्टिव्हिटी पार पाडली पाहिजे. तर कार्यक्रम नियोजन स्पर्धेमध्ये
प्रथम पुरस्कार जो मिळालेला आहे बंधुता या ग्रुपला आणि कुमारी नंदिनी तराळे आणि ग्रुप नंदिनी कुंबरे आणि ग्रुप हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते स्वीकारतील. असं येऊन जा येऊन जा. कार्यक्रम नियोजन स्पर्धेमध्ये दुसरा पुरस्कार मिळालेला आहे. तो पुरस्कार मिळालेला आहे धर्मनिरपेक्षता या ग्रुपला आणि कौस्तुभ पाचडे आणि ग्रुप या ठिकाणी येऊन आपला पुरस्कार स्वीकारतील. कौस्तुभ पाचडे चला चला चला. या स्पर्धेचा तिसरा पुरस्कार हा एकता ग्रुपला मिळालेला आहे आणि एकता ग्रुपचे लीडर कुमारी रेणुका कडूकर आणि ग्रुप लवकरात लवकर इथे येऊन आपला पुरस्कार स्वीकारतील. तृतीय पुरस्कार हा विभागून देण्यात आलेला होता. यानंतर पुन्हा दुसरा ग्रुप येणार आहे. लवकरात लवकर येईल. आणि तिसऱ्या पुरस्काराचे पुन्हा दुसरा ग्रुप मानकरी ठरलेला आहे आणि तो ग्रुप आहे माणुसकी हा ग्रुप. तर ईश्वरी मोरे आणि सर्व ग्रुपच्या सदस्यांना या ठिकाणी पुरस्कार स्वीकारण्यासाठी आमंत्रित करतो. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. मराठी भाषा अभ्यास मंडळाद्वारे आयोजित जेवढे काही उपक्रम होते त्या सर्व उपक्रमांचं बक्षीस वितरण या ठिकाणी आटोपलेलं आहे. मित्रांनो, कार्यक्रमासाठी बराच उशीर झालेला आहे, परंतु जोपर्यंत कुठल्याही घरामध्ये कार्यक्रम असला, काही गोष्ट असते, जोपर्यंत त्या कार्यक्रमाच्या संदर्भात कुटुंब प्रमुखांचे शब्द आम्हाला ऐकायला मिळत नाही तोपर्यंत मनाला बरं वाटत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य जे नेहमीच विद्यार्थ्यांचं शैक्षणिक आणि इतर जे कलागुण आहेत ते सतत पुढे आले पाहिजे याचा प्रयत्न करत असतात, अशा प्राचार्यांना या ठिकाणी मी आमंत्रित करतो. ते आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. प्राचार्य डॉक्टर टेकाडे सर. Thank you and congratulations to all the winners
And thank you, Dr. Vanmali Madam, Dr. Shendre Sir, for spending their time here to motivate the students. And on this occasion, to be looking into the time constraint, I will not give a speech. I just want to say that this college, as Vanmali Madam mentioned in her speech, that it is not only for the academy, but also to inculcate the qualities and the values among the students. So, taking this heritage of this college onwards, we are looking always to do the good things which are beneficial for the students, and we always encourage, our teachers always encourage students along with the academic activities to participate in the co-curricular and extracurricular activities, and as a result of this, the students are getting the prizes not only in district level, state level, but also in national level competition. So I am happy for this, and this achievement is of the whole team of the junior college. So congratulations to all the teachers, vice principal, and all the students of the college, and we will go ahead and we will achieve more and more things in future. So once again, congratulations. Thank you. आणि आता शेवटी कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा आभार प्रदर्शनासाठी मी आमंत्रित करतो आमच्या खंडार मॅडम. सर्व पालक वर्ग, सर्व विद्यार्थी जे वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी हजर झाले, त्या सर्वांचं मी आमच्या कॉलेजच्या वतीने आभार मानतो. आणि आता आपण सर्वांनी नॅशनल अँथमनी या कार्यक्रमाची सांगतो. नॅशनल अँथम राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. भारत माता की